कोजागरी पौर्णिमा ही अश्विन पक्षामध्ये किंवा अश्विन महिन्यामध्ये येणारी एक पौर्णिमा. या पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणा किंवा या पौर्णिमेची विशेषतः म्हणा ही वेगळीच असते. कारण या पौर्णिमेच्या दिवशी खगोलशास्त्र सांगतं की चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असतो. त्याचप्रमाणे या पौर्णिमेला इतरही नावं आहेत. वेगवेगळ्या प्रकारे उत्सव साजरी करण्याची जी आपली प्रथा परंपरा जो आपला धर्म सांगतो त्यानुसार काही ना काही याचं महत्त्व असतं. आपण फक्त ते महत्त्व अधोरेखित करायचं विसरतो. तर या अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कौमुदी पौर्णिमा देखील म्हटल्या जातं. तसंच शरद पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा देखील म्हणून याला ओळखलं जातं. शेतकरी वर्गासाठी जर विशेष असेल तर याला 99 पौर्णिमा देखील म्हणतात. कारण यावेळेस भात पिकं आलेले असतात, गव्हाचे ओंब्या असतात. तर अशा प्रकारे नवीन धान्य घरात आलेलं असतं आणि त्या धान्याची विषयीची किंवा शेतीविषयीची कृतज्ञता आणि नवीन धान्य आलंय म्हणून त्याला साजरे करण्याची परंपरा या दिवशी केल्या जाते. तसेच धर्मशास्त्र काय सांगतं की 16 कलांमध्ये चंद्र हा परिपूर्ण होऊन आजच्या दिवशी प्रकट झालेला असतो. अनेक लोक किंवा कवी जे असतात हे चंद्राला प्रेमाची उपमा देतात. कवितेमधला चंद्र हा कवीचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. तर असा हा चंद्र 16 कलांमध्ये परिपूर्ण होऊन आपल्या जवळ आलेला असतो. म्हणून आजच्या पौर्णिमेला हे विशेष महत्त्व. कोजागिरी म्हणजे काय की जेव्हा लक्ष्मी माता अवकाशातून पृथ्वीकडे येत असते तेव्हा ती हा प्रश्न विचारते की कोजागरती म्हणजे काय, तर कोण जागे आहे. याचा अर्थ असा असावा किंवा अपेक्षित अर्थ जर आपण पाहिला तर कष्ट करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, स्वतःचा, इतरांचा, राष्ट्राचा, धर्माचा विकास करण्यासाठी, चांगल्या गोष्टी जपण्यासाठी कोण तयार आहे, कोण जागा आहे. माणसानं नेहमी सचेत असावं. सचेत माणूस हा कोणत्याही दबावाला, आमिषाला, भूलथापांना बळी पडत नाही. आणि आपले बरेचसे संकट हे आपण सचेत नसल्यामुळेच होतात. ज्या वेळेस आपल्या मनाला, चित्ताला सचेतन अवस्था प्राप्त होते तेव्हा आपण ह्या अशा अनावश्यक गोष्टीपासून दूर जातो आणि आपल्याला त्रास देखील कमी होतो. ज्या लोकांच्या अंगात संयम आहे अशांसाठीही संयमवीर जे असतात, जे ज्ञान घेण्यासाठी, कष्ट करण्यासाठी, त्यांच्यासाठीची ही पौर्णिमा म्हणलं तरी देखील काही वावगं किंवा वेगळं ठरणार नाही. आताताईपणा करून बऱ्याच वेळेस आपण आपलं नुकसान करून घेतो. त्यामुळे जर बऱ्याच वेळेस आपण संयम ठेवायची भूमिका जर ठेवली तर संयमपणामध्येच आपला हा मोठेपणा देखील दडलेला असतो. जो जेवढा जास्त संयमी तो तेवढा जास्त मोठा असा अर्थ जरी लावला तरी तो चुकीचा ठरणार नाही. या दिवसाची किंवा या रात्रीची शरदाच्या पौर्णिमेची विशेषता म्हणजे काय की या दिवशी दुधाची खीर केल्या जाते किंवा दूध उकळून त्याला घट्ट करून बासुंदी केल्या जाते. याचंही महत्त्व आरोग्यदायीच्या दृष्टीने किंवा विज्ञानाच्या दृष्टीने हे एक वेगळंच आहे. कारण यावेळेस काय असतं की सप्टेंबर शेवट किंवा ऑक्टोबरमध्ये ही पौर्णिमा आलेली असते. नुकताच पावसाळा संपत असतो आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली असते. त्यामुळे ऑक्टोबर हीट हा जो प्रकार असतो हा उष्णतेचा प्रकार, या अनुषंगानं अनेक प्रकारचे व्हायरल बॅक्टेरियल डिसीजेस किंवा आजार हे बऱ्या प्रमाणात वाढलेले असतात. साधारणतः या काळामध्ये होणारे जास्त प्रमाणातले आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी. तर अशा आजार हे आपल्या शरीरावर अटॅक करतात आणि त्यानंतर आपलं बरंचसं इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दुसरा अजून जर संदर्भ जोडला तर याच्यानंतर दिवाळी येणार असते आणि या दिवाळीमध्ये जे आपण पदार्थ खातो हे तेलकट, तुपकट, गोड असे अनेक पदार्थ असतात. मग ते पचवायची एकदम जर खाण्यात आले तर ती पचवायची शरीराला सवय देखील नसते. म्हणून ते पदार्थ पचवण्यासाठी सुरुवातीला हे जर दूध पचवता आलं आणि याच्यामधून जर इम्युनिटी वाढवता आली तर त्या दृष्टिकोनातून देखील ते चांगलं ठरतं. म्हणून ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राचा पूर्ण प्रकाशमध्ये पडून दूध घेतलं जातं. हे दूध तयार करताना काजू, बदाम, केशर, पिस्ता, जायफळ असे अनेक पदार्थ, वेलची, केशर घातले जातात. जेणेकरून शरीराला सर्व प्रकारे पौष्टिकता आणि वेगवेगळ्या पदार्थांमधून वेगवेगळे गुणधर्म भेटून शरीर आपलं ताजं तवानं सतेज राहावं. जेणेकरून ह्या पदार्थापासून शरीराला त्वचेला एक वेगळीच कांती प्राप्त व्हावी हा देखील यामागचा उद्देश असावा. या ऑक्टोबर हीटच्या काळात किंवा महिन्यामध्ये दिवसा मात्र ऊन पडलेलं असतं, उष्णता असते आणि रात्री थंडी असते. तर हे अशा प्रकारचं तापमान ॲडजस्ट करून शरीराला चांगल्या प्रकारे जर आपल्याला इम्युनिटी मिळवता आली तर अनेक आजारांपासून देखील आपल्या शरीराचं रक्षण करता येतं.
अशा प्रकारे आजच्या दिवशी ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केल्या जाते.